नमस्कार. मी संदीप बिराजदार, बीटेक COEP, UPSC आणि MPSC दोन्हीमध्ये राज्यसेवा दोन्हीमध्ये इंटरव्ह्यू स्टेजपर्यंत गेलेलो आहे. बरं, हे मी क्रेडिबिलिटी सांगण्याचं कारण की हा जो EMVIचा जो सिलेबस आहे तो थोडा टेक्निकल आहे. मग मी टेक्निकल बॅकग्राऊंडचा आहे की नाही, किंवा MPSC आणि UPSC मध्ये जे प्रश्न विचारतात त्या प्रश्नाची काठिण्य पातळी किंवा डेप्थ मला समजेल की नाही किंवा समजली की नाही, हे तुमच्या मनात शंका नको म्हणून मी सर्व सांगितलेलं आहे. याचा दुसरा काही उद्देश नाही. बरं, आपण AMVI चा जो मेन्सचा सिलेबस आहे तो मेन्सचा सिलेबस आपण कव्हर करणार आहे. ठीक आहे. बरं, आता AMVI काय आहे, त्याच्या किती पोस्ट निघाल्या, ग्रुप सी मधनं होते का काय होते, त्या सगळ्याचा इतिहास तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. हा जर तुम्ही व्हिडिओ बघतोय तर तुम्हाला हे सगळं माहिती आहे. त्यामध्ये मी वेळ वाया तुमचा घालणार नाही. डायरेक्टली आपण सिलेबसमध्ये बोलूया. बघा, AMVI मेन्सचा सिलेबस जर बघितला तर MPSCनं 15 पॉईंट्स दिलेत. बरोबर आहे, 15 पॉईंट दिलेत. प्रत्येकाचे 20 क्वेश्चन्स इक्वल टू 300 क्वेश्चन्स. साधं सिंपल साधं सरळ गणित आहे. 20 मार्क्स म्हणजेच याचे 10 क्वेश्चन्स. ठीक आहे, 1 2 3 4 5 6 7 8 असं. तर हा जो 15वा नंबरचा टॉपिक आहे का, त्याला आपण आज घेतोय. 15वा नंबरचा जो टॉपिक आहे ना तो पूर्ण डिकोड करतोय आणि पूर्णच्या पूर्ण घेतोय. तो मोटर व्हेकल्स ऍक्ट असेल, व्हेकल सेफ्टी याच्याशी संबंधित आहे. आणि तो अगोदर नव्हता सुद्धा. अगोदरचे जे AMVIचे पेपर झाले ना त्याच्यामध्ये याच्याबद्दल एवढा जास्त उल्लेख नव्हता, डिटेलमध्ये नव्हतं. त्यामुळं हा नवीन पार्ट समजा म्हणून मी याला घेतोय. बरं का. बरं, इंट्रोडक्शन टू व्हेकल्स ऍक्ट अँड रोड सेफ्टी वाचेन इंग्लिशमध्ये पण सांगेल मराठीमध्ये, जसं तुम्हाला समजेल त्या भाषेमध्ये. कारण आपल्याला जे मार्किंग करायचं आहे का ते इंग्लिश लँग्वेजमध्येच करायचं आहे. त्यामुळे कीवर्ड आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे आणि किती डेप्थपर्यंत माहिती असणं गरजेचं आहे ते आपण प्रत्येक वेळोवेळी सांगत जाऊ. आजचं लेक्चर हे इंट्रोडक्टरी आहे. ठीक आहे, याच्यामध्ये जास्त डेप्थ नसणार आहे. पुढच्या लेक्चरपासून मी पूर्ण व्हिडिओ लेक्चर सिरीज चालवणार आहे. पूर्ण हा टॉपिक तुम्हाला पूर्ण फ्रीली तुम्हाला यूट्यूबवर अवेलेबल असेल आपल्या चॅनलवर. ठीक आहे. बरं, एक सांगायचं की माझी जी टेलिग्राम ID आहे, आपला टेलिग्राम आहे शार्विक अकॅडमी, ACADEMY, शार्विक अकॅडमी. हा आपला टेलिग्राम ID आहे. या टेलिग्राम ID ला तुम्ही जॉईन होऊ शकता. जॉईन झाल्यानंतर तुम्हाला ही सगळी PDF याच्यापेक्षा बेस्ट फॉर्मॅटमध्ये आहे. ठीक आहे, वेगवेगळ्या कलरनी PDF तुम्हाला व्यवस्थित मिळून जाईल. फ्री PDF इथे मिळेल. ठीक आहे, इंट्रोडक्शन संपलं. चला, हे स्ट्रक्चर एक्झाम रेडी आहेत आपल्या युनिट 15 साठी. बरं का. ठीक आहे, मोटर व्हेकल्स ऍक्ट आणि रोड सेफ्टी 4E वगैरे आपण सगळं व्यवस्थित खाली बघणार आहेत. चला, तर सुरुवात करूया. सेटिंग द सीन, व्हाय दिस युनिट मॅटर्स. बेसिक इंट्रोडक्शन सांगतो की हे युनिट काय गरजेचं आहे. कुठलं युनिट आहे, व्हेकल ऍक्ट्स अँड रोड सेफ्टी का गरजेचं आहे. सगळ्यात महत्वाचं की आपण AMVI किंवा RTO पदासाठी परीक्षा देतोय, कुठल्याही गरजच का पडली RTOची किंवा मग AMVI पदाची गरजच काय, तर त्याचं जे गोल आहे का, गोल आहे रोड सेफ्टी. सगळ्याचं गोल आहे रोड सेफ्टी. आणि टूल काय, टूल ऍक्ट आहे. जो आपला ऍक्ट आहे का 1988चा मूळ ऍक्ट आहे, 2019ला आता अमेंडमेंट लेटेस्ट आहे. आणि ऑथॉरिटी कोण आहे तर तुम्ही आहात. हे तिन्ही गोष्टी आपल्याला या चॅप्टरमधनं समजणार आहेत. ठीक आहे, म्हणजे गोल आणि टूल एका चॅप्टरमध्ये. गोल काय, रोड सेफ्टी. टूल काय, ऍक्ट आहे. इम्प्लिमेंट कोण करणार, तुम्ही करणार. AMVI RTO करणार. ठीक आहे, म्हणजे द गोल इज रोड सेफ्टी, कीपिंग रोड युजर्स अलाइव्ह अँड अनहर्ट. सॉरी, कीपिंग रोड युजर्स अलाइव्ह अँड अनहर्ट. रोड युजर्स हा कीवर्ड आहे. मी जिथं जिथं कीवर्ड म्हणतोय तिथं फक्त फोकस करा. याच्यावर पूर्ण MCQ बनत आहे पुढे. ठीक आहे. द टूल कुठला आहे, मोटर व्हेकल्स ऍक्ट 1988 विच मेक्स सेफ्टी इन्फोर्सेबल थ्रू लायसन्स, रजिस्ट्रेशन, इन्शुरन्स, स्टँडर्ड्स अँड पेनल्टीज. सिलेबसचे पॉईंट येते हे दिले तुम्हाला 15 मध्ये, तुम्ही बघा एकदा. ठीक आहे, हे सगळं आहे. सिलेबसचा जो 15 नंबरचा जो मुद्दा आहे ना, 15 नंबर युनिट नंबर 15 जो आहे मेन्सच्या सिलेबसमधला, त्याच्यामध्ये हे एवढे सब टॉपिक आहेत. ठीक आहे, इंट्रोडक्शन आहे जे आपण आज घेतोय. ठीक आहे, लायसन्सिंग, रजिस्ट्रेशन, टॅक्सेशन, इन्शुरन्स, RTO स्ट्रक्चर आणि पॅसेंजर सेफ्टी हे सगळं असणार आहे पुढच्या लेक्चर्समध्ये. आणि याच्यामध्ये आपला ऍक्ट आणि त्याचे डिटेल्स सुद्धा असणार आहेत. समजलं, जे की खूप महत्वाचं आहे. ऍक्च्युली हे सगळं जे आहे ना हे सगळं ऍक्टमध्ये आहे. त्यामुळे मी सेपरेट पण सांगेन, कारण सेपरेट कीवर्ड आहेत म्हणून. आणि ऍक्ट आपण व्यवस्थित अभ्यास करूया. हे कळालं. आज आपण इंट्रोडक्शन घेतो, एवढे सब टॉपिक आपले आहेत. इथपर्यंत क्लिअर झालं. चला, आपण रोड सेफ्टी, आज इंट्रोडक्शन आहे.
काही जास्त डेप्थमध्ये नाही. रोड सेफ्टी मिनिंग आणि इम्पॉर्टन्स. रोड सेफ्टी म्हणजे काय? रोड सेफ्टी इट इज द सेट ऑफ मेथड, मेजर्स अँड बिहेवियर्स यूज टू प्रिव्हेंट रोड युजर्स फ्रॉम बिईंग किल्ड. जे रोड युजर आहेत ते रोड युजरला मरण्यापासून वाचवण्यासाठी जे पण मेथड बनवले गेले, मेजर्स घेतले गेले किंवा बिहेवियर्समध्ये चेंज होण्यासाठी जे पण काही गोष्टी केल्या गेल्या, त्या सगळ्याच्या सगळ्या गोष्टी ह्या रोड सेफ्टीच्या डेफिनेशनमध्ये येतात. म्हणजे रोड सेफ्टीची जी डेफिनेशन आहे ती खूप ब्रॉड आहे. ठीक आहे. बिंग किल्ड ऑर सिरियसली इंजर्ड. आता रोड युजर्स, मी तुम्हाला मागच्या वेळी सांगितलं होतं की रोड युजर्स आहे ना, हे कीवर्ड लक्षात राहू द्या. इथं मी कीवर्ड तुम्हाला प्रॉपर व्यवस्थित समजवण्यासाठी लिहिलंय. दी 4 पिलर्स दॅट डिसाइड सेफ्टी. कुठले कुठले 4 पिलर आहेत जे की सेफ्टी डिसाईड करतात? म्हणजे रोडवर सेफ्टी म्हणजे काय? रोड युजरला मरण्यापासून वाचवणं किंवा सिरियस इंजुरी होण्यापासून वाचवणं म्हणजेच रोड सेफ्टी आहे. मग ते कोण कोण डिसाईड करतात? ते फॅक्टर कुठले कुठले आहेत? सगळ्यात पहिलं तर रोड युजर आहे, दुसरा व्हेकल आहे, तिसरा रोड इटसेल्फ आणि चौथा एन्व्हायरमेंट आहे. वन बाय वन बघूया. सगळ्यात पहिलं रोड युजर. रोड युजरमध्ये कोण येतं? तुम्ही, आम्ही जे रोडवर चालवतं. त्याच्या व्यतिरिक्त पण कोण कोण आहे ते एकदा बघा. रोड युजर हा ह्युमन फॅक्टर आहे कम्प्लिटली, बरं का? ह्युमन फॅक्टर. त्याच्यामध्ये ॲटिट्यूड, स्किल, अलर्टनेस, ओबिडियन्स, द लार्जेस्ट सिंगल कंट्रीब्युटर टू क्रॅशेस हे रोड युजरमध्ये येतं. म्हणजे ह्युमन फॅक्टर आहे. एखादा ड्रायव्हर स्किल्ड आहे का अनस्किल्ड आहे, किंवा एखादा ड्रायव्हर दारू पिऊन गाडी चालवतोय का शुद्ध अवस्थेमध्ये चालवतोय, झोपून चालवतोय का काय चालवतोय, त्याची अलर्टनेस किती आहे, ठीक आहे, त्याची स्किल किती आहे, त्याचा ॲटिट्यूड काय आहे. जसं आपण म्हणतो ना, काही लोक 200-300वर, जसं पुण्यामध्ये पोर्शे सारखी घटना घडली, ते काय होतं? 150-200-300च्या स्पीडनं गाडी होती. तो काय, ड्रायव्हरकडे स्किल असेल कदाचित, अलर्टनेस असेल, सगळं असेल, पण ॲटिट्यूड तो पण महत्त्वाचा आहे. त्याच्यामुळे हा सिंगल लार्जेस्ट कंट्रीब्युटर टू द क्रॅश आहे. बरं, आता हे रोड युजरमध्ये डेफिनेशनमध्ये कोण कोण इथं लिहिले बघा. रोड युजरमध्ये कोण कोण येतं बघा. ड्रायव्हर्स, आपल्या गाडीचे ड्रायव्हर, रायडर्स जे टू व्हीलर वगैरे चालवतात. आपण जे पेडिस्ट्रियन आहे ना, म्हणजे हे आपला, हा आपला रोड आहे, हे बघा हा रोड आहे. ह्या रोडच्या बाजूनं जो फुटपाथ आहे का, त्या फुटपाथवर चालणारे पादचारी म्हणजे पेडिस्ट्रियन्स हे सुद्धा रोड युजरच्या डेफिनेशनमध्ये येतात. त्याच्यानंतर पॅसेंजर्स, जे गाडीमध्ये, आपलं ही गाडी आहे, या गाडीमध्ये जे पॅसेंजर बसलेत ते सुद्धा येतात. आणि सायक्लिस्ट, जे बाजूनं सायक्लिस्ट जातील किंवा आतमधून जातील, ते सुद्धा रोड युजरच्या मध्ये येतात. आणखी एक महत्त्वाचं, रोड युजरमध्ये जर रोडवरनं किंवा रोडच्या बाजूनं जर काही जनावरे जात असतील, कॅटल जात असतील, ते सुद्धा रोड युजरच्याच डेफिनेशनमध्ये येतात. रोड युजर म्हणजे असं प्रत्येक जण जो रोडचा यूज करतो कुठल्याही पर्पजसाठी, ठीक आहे, तो रोड युजर आहे. बरं, आता रोड युजरच्या मध्ये कोण कोण आलं ते कळालं. मी म्हटलं जनावरं सुद्धा रोड युजरमध्ये येतात. MCQ आला तर त्याच्यामध्ये लिहायचं आहे ते. एनिमल सुद्धा येतात. एनिमल्स युजिंग, फक्त एनिमल्स आलं तर लिहायचं नाही. एनिमल्स युजिंग रोड, जे एनिमल्स रोड यूज करतात ते रोडच्या ह्याच्यामध्ये डेफिनेशनमध्ये येतात. ठीक आहे, रोड युजरच्या. आता बघितलं रोड युजरमध्ये काय, ह्युमन फॅक्टर आहे कम्प्लिटली. ॲटिट्यूड बघितलं, पोर्शेचं एक्झाम्पल घेतलं, स्किल बघितलं आपण, एखादा 10-15 वर्षाचा मुलगा आहे, चालवतच येत नाही, ठीक आहे, आणि मग त्यांनी ब्रेक दाबायच्या ऐवजी ॲक्सिलेटर दाबला, गेली गाडी पुढे, झालं ॲक्सिडेंट. अलर्टनेस, मी म्हणलं की जसं समृद्धी महामार्ग आहे, बरेचसे लोक काय म्हणतात की समृद्धी महामार्ग एवढा मोनोटोनस आहे ना, दूरदूरपर्यंत अलर्टनेस, आपली जी अलर्टनेस आहे ना ती गायब होऊन जाते. म्हणजे तोच रस्ता, सगळं तेच बघून बघून आहे ना, माणसाला असं हे होतं, ॲक्सिडेंट होण्याचंही प्रमाण वाढलेलं आहे. मागे असं स्टडीमध्ये आलं होतं. ठीक आहे, तर ते अलर्टनेस आहे, ओबिडियन्स आहे, द लार्जेस्ट सिंगल कंट्रीब्युटर फॅक्टर आहे. हा रोड युजर झाला. दुसरा फॅक्टर काय, व्हेकल इटसेल्फ, म्हणजे रोड वर्दीनेस, म्हणजे व्हेकलचे जे ब्रेक्स आहेत. आता व्हेकलमध्ये, आता गाडी घेतली मी, गाडी नवीन आहे का जुनी आहे, जुनी असेल तर त्याची ब्रेक सिस्टीम कशी आहे, टायर कसे आहेत, जर टायर फाटलेले असतील तर टायर फुटतील आणि ॲक्सिडेंट होईल. लाईट्स आहेत की नाही, रात्रीच्या वेळेस गाडी चालवते पण गाडीला लाईट्सच नाही आहेत, मग ॲक्सिडेंट होण्याचे चान्सेस वाढले. स्टेरिंग कशी आहे, व्यवस्थित आहे का नाही, किती काही जागी कसं पॉवर स्टेरिंग आलेत. आता पॉवर स्टेरिंग म्हणजे थोडं जरी मूव्ह केलं तरी गाडी चांगली वळते. आणि ड्रायव्हर नवीन आहे, समजा नवीन शिकला किंवा गाडी दुसरी घेतली त्यांनी, हा ड्रायव्हर जो ट्रेन झालाय तो मॅन्युअल स्टेरिंगवर झालाय आणि तो त्याच्या हातात पॉवर स्टेरिंग दिली तर मात्र मग झाला कार्यक्रम सेट. त्याच्यानंतर मेंटेनन्स आणि फिटनेस ऑफ द व्हेकल, हे सगळ्या गोष्टी व्हेकल इटसेल्फमध्ये आल्या, म्हणजे व्हेकलमध्ये आल्या. नंतर तिसरा आहे रोड, सगळ्यात महत्त्वाचं आहे रोडची जॉमेट्री, खूप महत्त्वाची आहे रोडची जॉमेट्री. रोडची जॉमेट्री बिघडली तर ॲक्सिडेंट होणार म्हणजे होणार. ह्याचं उदाहरण तुम्हाला मागच्या गुरुग्राममध्ये मागे काय झालं, हे बघा, हे असं रोड होतं, सरळ 90 डिग्रीमध्ये रोड होतं आणि इथं काहीतरी बांधकाम चालू होतं. तो मुलगा कार घेऊन इकडनं चालवत आला, त्याला दिसलं नाही, तर पाठी पण नव्हती, तो सरळ पुढे गेला आणि याच्यामध्ये पडला आणि बुडून मेला. लोक सेल्फी घेत होते, बुडून मेला. मग ही जी रोड जॉमेट्री आहे, चूक कोणाची आहे, इंजिनियरची आहे, सरकारची आहे का लोकांची आहे, कुणाची आहे, का इथल्या कॉन्ट्रॅक्टरची आहे, बघा तुम्ही सांगा. तर हे जे जॉमेट्री आहे ना, हेच खूप मॅटर करते. सरफेस आहे,
आपण बघतो मुंबईसारख्या पुण्यासारख्या ठिकाणी पावसाळ्यामध्ये खूप जास्त खड्डे पडतात. खड्डे जेवढे जास्त तेवढे जास्त चान्सेस जास्त आहेत. त्याच्यानंतर मार्किंग आहे किंवा सायनेज आहेत. मार्किंगच नाही, कधी कधी काय होतं बघा, असं कर्वेचर येतं आणि कर्वेचर आल्यानंतर इथे येल्लोमध्ये दाखवतो ते इकडं आहे इकडं आहे, सायनेज दाखवतं, पण सायनेज दाखवलं नाही तरी पण ओव्हर स्पीडिंग असेल तर सरळ इथे जाऊन हे होते, क्रॅश होतं. ठीक आहे, ते आपण बघितलं. लाइटिंग, जंक्शन, पेडेस्ट्रियन डिझाईन हे सगळंच रोडमध्ये येतं. त्याच्यानंतर इन्व्हायरमेंट सगळ्यात महत्त्वाचं आहे. विजिबिलिटी आणि वेदर, पावसाळ्याचा टाइम असेल किंवा हिवाळ्यामधला सकाळचा टाइम असेल जिथं फॉग असतो. ठीक आहे, फॉग असतो. फॉग असल्यानंतर काय होतं, विजिबिलिटी कमी होते. अगोदर समजा 1 किलोमीटरपर्यंत दिसत होते आधी, आता फक्त 100 मीटर 50 मीटरपर्यंतच दिसतं. ठीक आहे, मग त्याच्यामध्ये काय करायचं, आपले जे दोन्ही इंडिकेटर आहेत गाडीचे, दोन्ही इंडिकेटर लावून चालायचं. असं हे सोपी आहे. टाइम ऑफ द डे, मी म्हटलं मी पहाटे चालवत आहे, दुपारी चालवत आहे का संध्याकाळी चालवत आहे त्याच्यानुसार आहे. ट्रॅफिक डेन्सिटी आणि सराउंडिंग कंडिशन्स हे आहेत इन्व्हायरमेंटमध्ये. म्हणजे रोड सेफ्टीचे जे कंपोनंट आहेत ते 4 आहेत. एक रोड युजर, व्हेकल, रोड आणि एन्व्हायरमेंट. आता मला सांगा ऍक्सिडेंट कधी होतो, ऍक्सिडेंट कधी होतो, या 4ही फॅक्टरपैकी कुठलाही एक फॅक्टर फेल झाला की ऍक्सिडेंट होतो. म्हणजेच ऍक्सिडेंट न होण्यासाठी हे 4ही फॅक्टर, रोड युजर, व्हेकल, रोड आणि एन्व्हायरमेंट, 4च्या 4ही फॅक्टर एकदम ओके कंडिशनमध्ये पाहिजे. 4पैकी एकही बिघडलं की ऍक्सिडेंट झाला म्हणून समजा. ह्याचं उदाहरण बघा, एखादा अनस्किल्ड ड्रायव्हर आहे तो ऍक्सिडेंट करतो. समजा एखादी व्हेकल आहे त्याचे ब्रेक फेल झाले, ऍक्सिडेंट होईल. रोडमध्ये जॉमेट्री सरफेस आपण लाईव्ह एक्झाम्पल बघितलंय, त्याच्यामध्ये फेल झालं. इन्व्हायरमेंटमध्ये बघितलं, विजिबिलिटीच नाही आहे आणि पुढे गाडी आहे त्याला जाऊन ठोकलं, झाला. मग या 4पैकी कुठलाही एक फॅक्टर जर कमी असेल, कुठलाही एक फॅक्टर जर लो असेल तर तो काय करतो, ऍक्सिडेंट घडवून आणतो. आणि रोड सेफ्टीची जी डेफिनेशन आहे, टू प्रिव्हेंट रोड युजर्स फ्रॉम बिंग किल्ड ऑर सिरियसली इंजर्ड, ते होत नाही. रोड सेफ्टी ब्रीच होते. ठीक आहे, आता वाय इट मॅटर्स. आता हे सगळं माहिती आहे आपल्याला. हे मॅटर याच्यामुळे करतं की इंडिया कॅरीज वन ऑफ द वर्ल्ड्स हेविएस्ट रोड क्रॅश बर्डन्स, लॅक्स ऑफ डेथ्स अँड मेनी मोर इंजुरीज एव्हरी इयर. NCRBचा डेटा आहे बघा. हा डेटा आपण आपल्या नोट्समध्ये टाकतोय, नोट्समध्ये मिळतील तुम्हाला NCRBचा डेटा, कारण तो लेटेस्ट वाला डेटा चेक करायचा आहे. ठीक आहे, मागचा डेटा आहे परंतु आपल्या कामाचा नाही. हा लेटेस्ट वाला डेटा आपण टाकूया. ठीक आहे, मोस्ट विक्टिम्स आर यंग अर्नर्स, सो इच क्रॅश इज अ ह्युमन अँड इकॉनॉमिक लॉस टू अ फॅमिली. हा अँगल नेहमी लक्षात ठेवा. जेव्हा एखादा युथ मरतो, जेव्हा एखादा कमविदार, आपण म्हणतो ना ब्रेड विनर ऑफ द फॅमिली, मरतो ना, डेथ होती त्याची, तेव्हा तो एकटा मरत नाही. सोशल कॉस्ट त्याची फॅमिलीची आहे आणि त्याची फॅमिली जी इकॉनॉमिक बर्डनमध्ये जाईल ना ती गोष्ट वेगळी. आणि हे सगळं करत असताना देशाचंही नुकसान आहे. देशाचंही एक यंग, शिकलेला, सवरलेला, चांगला मुलगा जर गेला तर मग देशाचंही कॅपिटल, ह्युमन कॅपिटल लॉस होते. तर हे जर सगळं आलं ना, ह्याच्यात सगळं ऑल करायचं, इन्क्लुजिव्हिटी घ्यायची आन्सर्समध्ये MCQ सॉल्व्ह करताना. बरं, कॉमन कॉजेस ऑफ द रोड ॲक्सिडेंट हे सगळ्या गावाला माहिती आहे, सांगायची गरज नाही, फक्त वाचतोय. मोस्ट फ्रिक्वेंट कॉजेस, सगळ्यात जास्त ओव्हर स्पीडिंग, द सिंगल बिगेस्ट किलर ओव्हर स्पीडिंग आहे. जर विचारलं ना कुठला जास्त मोस्ट फ्रिक्वेंट कॉज आहे तर तो ओव्हर स्पीडिंग आहे. त्याच्यानंतर ड्रंकन ड्रायव्हिंग, डिस्ट्रॅक्शन, जम्पिंग लाईट्स, नॉट वेअरिंग हेल्मेट वगैरे बाकी सगळे कॉमन येते. अदर मेजर फॅक्टर्स आहे, पुअर व्हेकल मेंटेनन्स वगैरे, जे आपण हे बघितले का मागे 1 2 3 4, हे 4 लक्षात ठेवा. बाकी सगळे MCQ तुम्हाला सुटतील. आणि MCQ सुटत असताना जर तुम्हाला एक विचारलं की विच इज द मोस्ट कॉमन किंवा मोस्ट फ्रिक्वेंट कॉज, तर ते आहे ओव्हर स्पीडिंग. ठीक आहे, बरं. मोस्ट क्रॅशेस आर प्रिव्हेंटेबल अँड ट्रेस बॅक टू द रोड युजर. दॅट इज एक्झॅक्टली वाय द लॉ फोकसेस ऑन हेविली ऑन लायसन्सिंग पेनल्टीज अवेअरनेस. जेवढे क्रॅशेस होतात ना, आपण म्हणतो ना नाहक बळी जातात, नाहक बळी गेला, तो कोणाच्यामुळे गेला, मोस्टली हा जो फॅक्टर आहे ना, जर विचारलं की विच इज द सिंगल मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर फॉर द रोड सेफ्टी, तर हा आहे रोड युजर. तुमचं मेंटेनन्स सगळं जर चांगलं असेल आणि रोड युजर जर मध्ये गडबड असेल ना, तर चान्सेस खूप जास्त वाढतात ॲक्सिडेंटचे, आणि हे रोड युजरमुळेच होतंय. ठीक आहे, आणि इथं बघा आपण सांगितलंय पुढे, रोड युजर एक लक्षात राहू द्या, प्रिव्हेंटेबल आहेत आणि ट्रेस बॅक टू द रोड युजर. जेवढे ॲक्सिडेंट झाले ना, निम्म्यापेक्षा जास्त 60 70 80% म्हणा ते रोड युजरच्या मुळे झालेले. ठीक आहे, त्याच्यामुळे लॉ आहे ना, लॉ हा जास्त व्हेकलवर किंवा रोड डिझाईन ह्याच्यावर जास्त फोकस करत नाही, करतो तिकडे पण सगळ्यात जास्त फोकस त्याचा लायसन्सिंगवर आहे, पेनल्टीजवर आहे आणि अवेअरनेसवर आहे. का? कारण रोड युजरची अवेअरनेस, रोड युजरला जर आपण कम्पिटेड बनवलं ना, तर 50-60% ॲक्सिडेंट तिथंच कमी होऊन गेले, 60-70%. ठीक आहे, प्रिव्हेंटेबल आहेत ते. त्यामुळे रोड आता मी 2 गोष्टी सांगितल्या प्रायोरिटीमध्ये. एक सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर आहे रोड युजरचा, आणि दुसरं जर विचारलं मोस्ट फ्रिक्वेंट कॉज, तर तो आहे ओव्हर स्पीडिंगचा. ठीक आहे, MCQ साठी 2 गोष्टी. आणि तिसरी गोष्ट कुठली, NCRBचा डेटा आपण देणार आहे. तिसरी गोष्ट आणखी काय MCQ साठी आपल्या, हे बघा, हे 4 लक्षात राहू द्या, रोड युजर, व्हेकल, रोड आणि एन्व्हायरमेंट. त्याच्यामधलं काही विचारलं तर
ठीक आहे. आतापर्यंत आपण 4 MCQ बघितले, 4 MCQचे प्रोबॅबल क्वेश्चन्स. बर, आता आणखी एक MCQ, 4 E's ऑफ रोड सेफ्टी. आता आपण रोड सेफ्टी बघितलं. रोड सेफ्टी काय आहे, डेफिनेशन बघितली. रोड सेफ्टीचे कंपोनंट बघितले. हे बघा, रोड सेफ्टीचे कंपोनंट किंवा 4 पिलर्स ऑफ द रोड सेफ्टी बघितली. रोड युजर, व्हेकल, रोड आणि एन्व्हायरमेंट, आणि 4चे बघितले विथ एक्झाम्पल बघितलं. त्याच्यानंतर मोस्ट फ्रिक्वेंट कॉज बघितलं, ओव्हर स्पीडिंग आहे, प्रिव्हेंटेबल आहे हे पण बघितलं. त्याच्यामुळे मोस्ट बॅक टू रोड युजर, रोड युजर इज व्हेरी इम्पॉर्टंट. आता बघूया रोड सेफ्टीचे 4E. आता रोड सेफ्टी तर 4E इम्पॉर्टंट आहे. जे आपण हे बघितले का, हे रोड युजर, व्हेकल, रोड आणि एन्व्हायरमेंट, हे जे 4 पिलर आहेत का, त्यालाच ग्लोबल लेवलला 4E म्हणतात. ते जे 4 आहेत ना, ते लेमॅन टर्म मध्ये आहेत. ठीक आहे. आपण AMAचा पेपर देतोय, इंजिनिअरिंग स्किलचा पेपर देतोय, तर आपल्याला या गोष्टी माहिती पाहिजे. हे इंटरनॅशनली रिकॉग्नाइज्ड आहेत, त्यामुळे हे इम्पॉर्टंट आहे. ते तर लक्षात असूच द्या. हे बघा, E एज्युकेशन, अवेअरनेस, ड्रायव्हर ट्रेनिंग, स्कूल अँड पब्लिक कॅम्पेन, चेंजिंग ॲटिट्यूड अँड नॉलेज. ठीक आहे, हे झालं एज्युकेशन. दुसरा इंजिनिअरिंग. इंजिनिअरिंग म्हणजे सेफर रोड्स, ते बघितलं ना, जॉमेट्री. हे असं 90 मध्ये करायचं नाही. ठीक आहे, 90 मध्ये करायचं नाही. तसं जॉमेट्री, साईन, लाइटनिंग आणि सेफर व्हेकल्स, ब्रेक, ABS सिस्टीम, बेल्ट वगैरे सगळं. त्याच्यानंतर इन्फोर्समेंट, हे ट्रॅफिक पोलिसिंग, लायसन्स, फिटनेस चेक्स, फाईन्स अँड पेनल्टीज. बघा, एज्युकेशन, इंजिनिअरिंग, इन्फोर्समेंट आणि इमर्जन्सी केअर. हे जर काही झालंच तर ॲम्ब्युलन्स वगैरे तिथं द्यायचं. ते जे आपण 4 कंपोनंट सांगितलेत का, 4 कंपोनंट इथे फक्त त्याला अलाइन केलंय ग्लोबल स्टँडर्डनुसार. हे ग्लोबल स्टँडर्ड आहे, रोड सेफ्टीचं ग्लोबल स्टँडर्ड आहे. त्यामुळे 4E लक्षात राहू द्या. अजून एक E आहे, हे बघा, इन्व्हायरमेंट आणि इव्हॅल्युएशन आहे. इन्व्हायरमेंट प्लस इव्हॅल्युएशन. या 6 कीवर्ड पैकी कुठलंही जर कीवर्ड आलं, ठीक आहे, जर त्यांनी विचारले आणि 6 पण ऑप्शन दिले आणि कुठले 4 आहेत म्हणलं, तर हे 4 आहेत. एज्युकेशन, इंजिनिअरिंग, इन्फोर्समेंट आणि इमर्जन्सी केअर, हे 4 इम्पॉर्टंट आहेत. ठीक आहे, हे 4 महत्वाचे आहेत. 1, 2, 3 आणि 4, हे 4 लिहा तुम्ही. आणि जर पुढे जर विचारलं तर इन्व्हायरमेंट आणि इव्हॅल्युएशन हे 2 लिहा. या 2चा मार्क करा जर असेल तर, नसेल तर हे 4 सफिशियंट आहे. ठीक आहे, रोड सेफ्टी. आता गोल्डन आवर आणि गुड सॅमॅरिटन, हे काय? गोल्डन आवर म्हणजे काय? पहिले 60 मिनिटे, द फर्स्ट 60 मिनिट आफ्टर सिरियस इंजुरी वेन प्रॉम्प्ट मेडिकल केअर गिव्स द हायेस्ट चान्स ऑफ सर्व्हायवल. जर पहिल्या 60 मिनिटामध्ये किंवा 1 तासामध्ये ॲक्सिडेंट झाल्यानंतर जर त्याला मेडिकल केअर दिली गेली तर चान्सेस जे आहेत ना सर्व्हायवलचे हायेस्ट असतात, खूप जास्त असतात. त्यामुळे त्याला गोल्डन आवर म्हणलेलं आहे. अगोदर गोल्डन आवरची डेफिनेशन नव्हती. आता जो 2019 मध्ये ऍक्ट अमेंड केलाय आपण पुढे बघणार आहे, तो डिफाईन करतो गोल्डन आवर काय आहे आणि तो काय डिफाईन करतो वगैरे आपण पुढे बघू आणि त्याचे काय प्रोव्हिजन आहेत. आणि जो गोल्डन आवर मध्ये समजा ऍक्सिडेंट झाला आणि ऍक्सिडेंट झाल्यानंतर हा इथं पडलाय, परंतु आपण काय करतो त्याला वाचवत नाही, आपण काढतो सेल्फी. का काय काय करायचं, पोलिसाच्या कटकिटीमध्ये कशाला पडायचं हे आपण म्हणतो, परंतु तसं नाही. त्याच्यासाठी सरकारने गुड सॅमॅरिटन नावाची स्कीम पण आणली. त्याच्यामध्ये बाय स्टँडर्ड म्हणजे आपल्या तुमच्यासारखे जे सेल्फी काढतात ना, सॉरी जे फोटो काढतात ना या सगळ्या ऍक्सिडेंटचे, ते जे हु हेल्प्स क्रॅश विक्टिम इन अ गुड फेथ. The law now protects such helpers from harassment or liability. So people are not afraid to save the life. आणि अफ्रेड पण करणार नाहीत आणि त्यांना काही ना काही बक्षीस पण देण्याचं सरकारनं जाहीर केलेलं आहे. आता याच्यामध्ये एक आहे, ही गुड सॅमॅरिटन स्कीम आहे. ठीक आहे, हे आपल्या नोट्समध्ये मिळेल तुम्हाला. ही स्कीम काय, याच्यावर क्वेश्चन येईल. ठीक आहे, गुड सॅमॅरिटन स्कीम याच्यावर क्वेश्चन येऊ शकतो. गोल्डन आवर तर 60 मिनिट आहे हे आपल्याला माहिती झालं. आणि गुड सॅमॅरिटन कोण आहे हे तर आपल्याला जनरल माहिती पडतं. आता त्याची स्कीम आहे ना, त्याच्यावर किती पैसे मिळतील तुम्हाला वर्षामधनं किती, असं नाही की तुम्ही दर महिन्याला 10 वाचवता आणि पैसे मिळतील पैसे, परंतु त्याची पण लिमिट आहे. तर ते किती लिमिट आहे काय नाही ते ह्याच्यामध्ये गुड सॅमॅरिटन स्कीममध्ये ह्याच्यावर क्वेश्चन येईल. ठीक आहे, बरं अजून एक ह्याच्यावर एक क्वेश्चन येईल. आणखी एक क्वेश्चन, हे गोल्डन आवर सिंपल 3 क्वेश्चन झाले स्लाइडवर. ठीक आहे, 3 क्वेश्चन झाले. पहिला हे जे 4 आहेत ना, ह्या 4 कुठले कुठले? दुसरा गुड सॅमॅरिटन स्कीमवर क्वेश्चन येईल. गुड सॅमॅरिटन स्कीम, त्याचे पैसे वगैरे पेमेंट किती मिळेल तुम्हाला. ठीक आहे, म्हणजे ऑनरॅरियम म्हणतात त्याला. त्याच्यानंतर तिसरा आहे गोल्डन आवर 60 मिनिट, हा कसा आहे हायेस्ट चान्स ऑफ सर्व्हायवल. बरं, ह्याच्या 3 MCQ बघितले आपण. आता रोड सेफ्टी इंजिनिअरिंग, हे जे इंजिनिअरिंग आहे ना इथं, हे बघा इंजिनिअरिंग. रोड सेफ्टी इंजिनिअरिंगसाठी आपल्या इथं काय केलं, ट्रॅफिक सायन्स ग्लान्समध्ये बघा, हे पडेल न पडेल माहिती नाही, चान्सेस कमी आहेत तरी पण माहिती असू द्या. जिथं जिथं रेड आहे ना, असं जेव्हा आपण असं म्हणतात ना 30, हे काय 30 स्पीडनं जायचंय तुम्हाला आणि ते मॅन्डेटरी आहे, रेग्युलेटरी आहे, लॉनं रेग्युलेट केलंय किंवा लॉनं सांगितलंय आणि जे रेग्युलेशन आहेत ना त्याच्यात रेग्युलेट केलेलं आहे ते. ठीक आहे, रेग्युलेट केलंय. 30 मॅन्डेटरी आहे म्हणजे ऑर्डर्स यू मस्ट ओबे.
अदरवाईज काय होतं, व्हायलेशन झालं म्हणून तुम्हाला फाईन लागतं किंवा जी काही प्रोसेस आहे ती फॉलो होते. ठीक आहे. युजली सर्क्युलर रेड रिंग म्हणजे प्रोहिबिशन, असं रेड रिंग येते. कधी कधी 30 असते, कधी कधी हे बघा असं येते, नो पार्किंग. बघा तुम्ही, दिसते का? सेम असंच राहते ना, तसं हे करू नका असं असते त्याच्यामध्ये, किंवा लिमिट आहे. बरं, जिथं जिथं काही जागी असं असते बघा, अशी असते, हे काय वॉर्निंग आहे. ठीक आहे, वॉर्निंग असते म्हणजे वॉर्न्स ऑफ हजार्ड अहेड, लाईक बेंड, जंक्शन, पेडिस्ट्रियन, तसं. किंवा बेंड असेल, हे असं असतं, हे असं काहीतरी दाखवतं, है ना, म्हणजे ही माहिती दाखवतं ट्रँगल. आणि हे जे दोन स्क्वेअर आहेत का, हे बघा युजली रेक्टँगल आहे, हे पण रेक्टँगलच आहे, हे गायडन्स देतं, ते लेन 0 वगैरे म्हणजे गायडन्ससाठी येते, मार्किंग, इन्फॉर्मेटिव्ह पर्पजेस. 3 लक्षात घ्या, गोल असेल, रेड असेल तर मॅन्डेटरी आहे, आणि हे लॉनं ड्राईव्ह केलं जातं. म्हणजे व्हायलेशन जर केलं आपण, याच्यामध्ये जे पण लिहिलंय, तर आपल्याला पेनल्टी भरावी लागते. आपल्याला जे पण प्रोसिजर आहे ते फॉलो करावं लागतं. याच्यामध्ये फक्त इन्फॉर्मेशन आहे, क्वेश्चन घ्यायचं आणि हे माहितीसाठी असणार. हे तर लिहिलंय बघा, शेप्स टेल्स द स्टोरी. जर आला क्वेश्चन, कुठला शेप काय स्टोरी टेल करतो, फक्त जर सर्कल असेल तर तो कमांड आहे, ट्रायंगल असेल तर वॉर्निंग आहे, रेक्टँगल असेल तर इन्फॉर्मेशन आहे. म्हणजे जे सर्कल आहे जरी रेड नसेल आणि फक्त जर सर्कल लिहिलेलं असेल, असं सर्कल असेल तर तो मॅन्डेटरी असणार आहे, कमांडिंग असणार आहे. हे झालं रोड सेफ्टी. रोड सेफ्टीचं आपण बघितले, जवळपास 6 ते 7 MCQ कशी फ्रेम होतात ते बघितले. आता मोटर व्हेकल ऍक्ट, मिनिंग, पर्पज, वाय 1988. बघा, आज आपण ओव्हरव्ह्यू घेतोय, आपण डिटेलमध्ये जाणार आहे, फक्त टेन्शन घेऊ नका, फक्त बघत राहा काय काय सांगतो, कीवर्ड लक्षात येत राहा. व्हॉट इज द मोटर व्हेकल ऍक्ट 1988? इट इज द सेंट्रल लॉ, सगळ्यात महत्वाचं, गव्हर्निंग ऑलमोस्ट एव्हरी एस्पेक्ट ऑफ रोड ट्रान्सपोर्ट व्हेकल्स इन इंडिया. मी कीवर्ड बघा कुठले कुठले केलेत. इट इज सेंट्रल लॉ. मोटर व्हेकल्स ऍक्ट इज अ सेंट्रल लॉ, नॉट अ स्टेट लॉ. ठीक आहे. इट गव्हर्न्स ऑलमोस्ट एव्हरी एस्पेक्ट ऑफ रोड ट्रान्सपोर्ट व्हेकल्स इन इंडिया. कुठले एस्पेक्ट, एव्हरी एस्पेक्ट, ऑलमोस्ट एव्हरी, कुठले, हे बघा कीवर्ड. आणि हे कीवर्ड तुमच्या सिलेबसमध्ये पण आहेत, त्यामुळे तुम्हाला असंही लक्षात राहतील. लायसन्सिंग, रजिस्ट्रेशन, परमिट्स, कन्स्ट्रक्शन अँड मेंटेनन्स स्टँडर्ड्स, ट्रॅफिक कंट्रोल, इन्शुरन्स, लायबिलिटी ऑफेन्सेस अँड पेनल्टीज. हे जेवढे कीवर्ड आहेत का, ते कीवर्ड तुमच्या सिलेबसमध्ये प्रॉपरली मेन्शन्ड आहेत. त्यामुळं हे कीवर्ड तुम्हाला असंही लक्षात राहणार आहेत. त्याच्यामुळे डोंट वरी अबाउट दॅट. ठीक आहे, फक्त आता वाचून सोडून द्या, पुढे प्रत्येक कीवर्डवर महाभारत आहे, त्यामुळं पुढे चला, काही विषय नाही. इथपर्यंत एक गोष्ट याच्यात MCQ साठी लक्षात ठेवायची आहे, इट इज अ सेंट्रल लॉ. क्यू जिथं लिहिलं तिथं PYQ येईल, सॉरी तिथं क्वेश्चन येण्याची दाट शक्यता आहे. ठीक आहे, हा तर पुढे येईल. समजा सेंट्रल लॉ आहे, इट इज सेंट्रल लॉ, म्हणजे अ लॉ मेड बाय द पार्लमेंट ऑफ इंडिया, नॉट द स्टेट लेजिस्लेचर्स ऑफ एनी स्टेट. बर, हे झालं ऍक्ट आहे. ऍक्ट आणि रूल्समध्ये काय फरक आहे, बऱ्याच जणांना माहिती आहे, तरी परत एकदा सांगतो. जो ऍक्ट आहे ना, इट इज पास्ड बाय द पार्लमेंट. आपण जे पार्लमेंटमध्ये जे डिबेट होतात का, त्या पार्लमेंटमध्ये डिबेट होऊन ऍक्ट पास होतो. इट लेस डाऊन द फ्रेमवर्क अँड प्रिन्सिपल्स. आणि जे रूल्स असतात ना, रूल्स सरकार बनवतं. आणि जो ऍक्ट आहे का, ऍक्ट संसद बनवतं किंवा पार्लमेंट बनवतं. ठीक आहे, म्हणजे जे ऍक्ट आहे, कुठलंही ऍक्ट असेल, ऍक्ट काय करतं, एक स्केलेटन देतं, आतमध्ये कुठले रूल्स बनवायचे ते सगळ्या सरकारला, राज्य सरकार असेल किंवा केंद्र सरकार असेल, दोन्हीला मुभा असते. परंतु रूल बनवत असताना त्या फ्रेमवर्कच्या बाहेर जायचं नाही, एवढं मात्र ठरलेलं आहे, पक्क आहे. ठीक आहे, हे 2 कळालं. आता त्याच्यावर काही क्वेश्चन नाही येणार, जस्ट फॉर इन्फॉर्मेशन. वाय न्यू ऍक्ट वॉज नीडेड इन 1988? स्टेटमेंट ऑफ ऑब्जेक्ट बघा, 1988 जेव्हा लॉ बनवण्यात आला ना, तेव्हा पहिल्यांदा दिलं गेलं होतं, तिथं लिहिलंय ओरिजिनल ऍक्टमध्ये हे सगळं, रॅपिड ग्रोथ इन द नंबर अँड व्हरायटी ऑफ व्हेकल. नंबर ऑफ व्हेकल म्हणजे अवधेश 50 होते तर आता 100 आहेत, तसं. आणि व्हरायटी ऑफ व्हेकल म्हणजे अगोदर फक्त ट्रॅक्टर होता, आता ट्रॅक्टर आलं, ट्रक आलं, JCB आली, बरंच काही आलं. त्या सगळ्यांना रेग्युलेट करायची गरज लागली, म्हणून हे नवीन ऍक्ट आणण्यात गेला. सेकंड काय, सेट स्टँडर्ड्स फॉर व्हेकल कंपोनंट आणि रोड सेफ्टी. सगळ्यात महत्त्वाचं, 1988 अगोदर रोड सेफ्टीवर फोकस होता, पण एवढा जास्त नव्हता. ठीक आहे, जसं असं वाटायला लागलं, कारण वाहनं वाढले म्हणजे ऍक्सिडेंटचं प्रमाण वाढलं, आणि त्याच्यामुळे रोड सेफ्टीची गरज भासली. ब्रिंग इन मेजर्स फॉर पोल्युशन कंट्रोल, सगळ्यात महत्वाचं. हे जे आपण कुठलं सर्टिफिकेट घेतो, किती लोकांकडे आहे? बरं, तुम्ही खरं इमानदारीने सांगा, तुमच्याकडे जर बाईक असेल, तुमच्याकडे हे सर्टिफिकेट आहे का? आणि हे तर माहिती आहे का किती दिवस व्हॅलिड असतं ते, आणि किती दिवसांना लागतं? म्हणजे माझी बाईक 1 वर्ष जुनी आहे, 2 वर्ष, 10 वर्ष, 5 वर्ष, 4 वर्ष, किती वर्षानंतर PUC लागतं? हे 2-3 उत्तरं तुम्ही द्या बरं कमेंटमध्ये, जर तुम्हाला खरंच माहिती असेल तर. आणि त्याला लॉंग फॉर्म पण सांगा. आणि स्ट्रिक्टर प्रोटोकॉल फॉर ग्रँटिंग ड्रायव्हिंग लायसन्सेस, कारण ड्रायव्हिंग लायसन्स जर चांगला असेल, आपण बघितलंय रोड युजरमध्ये, तो जर ओके असेल तर 50-60% चान्सेस कमी होतात. हे बाकी जनरल आहे. आता याच्यात लक्षात ठेवण्यासारखं काय, इनॅक्टेड ॲज ऍक्ट नंबर 59 ऑफ 1988, हा लक्षात ठेवायचा आहे. 59 सेक्शन 213
कव्हर्स द अपॉइंटमेंट ऑफ मोटर व्हेकल. हे दोन लक्षात ठेवायचे. ऍक्ट नंबर त्या वर्षीचा आहे 59 नंबर 1988 आणि तुमची जी अपॉइंटमेंट होणार आहे ना MVI त्याचा बेसिस आहे आर्टिकल सेक्शन 213 ऑफ दिस ऍक्ट. ठीक आहे, ते पुढे आपण डिटेल बघणार आहे. ह्या स्लाइडवर क्वेश्चन आणि इथे एक क्वेश्चन. ठीक आहे, 1 2 3 बस. ठीक आहे, चला. इव्होल्युशन ऑफ द लॉ, द 3 ऍक्ट्स इन डिटेल. 3वर क्वेश्चन आहे. क्वेश्चन क्वेश्चन क्वेश्चन. किंवा असं दिलं जाईल की कुठला इयर आहे ज्याच्यामध्ये लॉ आला नाही किंवा आला आहे. तिन्ही ऍक्ट एकदम तोंडपाठ पाहिजे. इंडियन MV ऍक्ट 1914. 1914चा ऍक्ट आहे. फर्स्ट लॉ टू रेग्युलेट मोटर व्हेकल्स इन ब्रिटिश इंडिया. 18 सेक्शन, हे महत्वाचं आहे याच्यामध्ये. 18 सेक्शन. क्वेश्चन येऊ शकतो. इट एम्पावर्ड लोकल गव्हर्नमेंट्स टू रजिस्टर लायसन. हे एक लिहा, लोकल गव्हर्नमेंट्स, नॉट अ सेंट्रल गव्हर्नमेंट. सेंट्रल गव्हर्नमेंटला इम्पॉवर नाही केलं त्यांनी, लोकल गव्हर्नमेंटला इम्पॉवर केलं. ठीक आहे, अमेंडेड. एकदा अमेंडमेंट केलं 1924ला अमेंडमेंट केलं ह्याची. अमेंडेड इन 1924. ह्याच्यावरही क्वेश्चन आहे बघा. या सेक्शनमध्ये ऍक्टमध्ये 2-3 क्वेश्चन आहे. 14चा ऍक्ट आहे, क्वेश्चन येऊ शकतो. 18 सेक्शन, लोकल गव्हर्नमेंटला इम्पॉवर केलं, सेंट्रल गव्हर्नमेंटला नाही, लोकल गव्हर्नमेंटला. आणि अमेंडमेंट केली कधी? हे बघा 1924ला एकदा अमेंडमेंट केली. चला, रिप्लेस इन हे तर पुढे येणार आहे. ह्याच्यानंतर हा आला. ठीक आहे, त्याच्यावर क्वेश्चन डायरेक्ट येईल. 1939चा ऍक्ट आहे, हा रिप्लेस केला 1914चा. त्यात काही इश्यू नाही. हे इम्पॉर्टंट आहे याच्यात. कम इन फोर्स इन 1940. 1 वर्षानंतर फोर्समध्ये आला. ठीक आहे, हा खूप कंप्रेसिव्ह, जवळपास 133 सेक्शन आहेत. काही काही जागी 135 पण आहेत. 133 आहेत का 135 आहेत? तुम्ही सांगा. माहिती नसेल फक्त गेस करा, मी याचं उत्तर देतो. आन्सर मिळेल माझ्याकडनं. बरं, एक्सपॅन्डेड परमिट, ट्रॅफिक रूल आणि पेनल्टीज थोडं एक्सपॅन्ड केलं. म्हणजे सिंपल आहे, जो बेसिक स्केलेटन होता त्याला थोडं एक्सपॅन्ड केलं गेलं याच्यामध्ये. आणि मेन लॉ सगळ्यात महत्त्वाचा आहे की याच्यामध्ये PYQ बनेल हा 133 क्रिएटेड मोटर व्हेकल्स डिपार्टमेंट. क्वेश्चन क्वेश्चन क्वेश्चन. मेन लॉ फॉर नियरली 50 years. क्वेश्चन, डायरेक्ट क्वेश्चन्स, प्रत्येक लाईनवाला क्वेश्चन बनेल. ठीक आहे, प्रत्येक लाईनला MCQ बनू शकतो. 133 सेक्शन ए, 133 ए, व्हेरी इम्पॉर्टंट. आणि या सेक्शननुसारच तुमचं डिपार्टमेंट बनलेलं आहे, मोटर व्हेकल्स डिपार्टमेंट. ठीक आहे, आज जे RTO वगैरे आहे ना ते सगळे त्याचं बेसिस हे आहे 133 आहे. आणि मेन लॉ फॉर 50 years. ठीक आहे, 133 सेक्शन होते हे सगळं. सगळ्यात महत्त्वाचं ज्याचा आपण डिटेलमध्ये अभ्यास करणार आहे, आता सांगणार आहे थोडंच, परंतु पुरा डिटेलमध्ये आपण जे करणार आहे 1988चा ऍक्ट. व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे याच्यावरच तुमचे 10 पैकी 6-7 क्वेश्चन असतील. ठीक आहे, किंवा 8-9. रिप्लेस 1913, हा ऍक्ट रिप्लेस केला, इनॅक्टेड, हे लक्षात राहू द्या. 14 ऑक्टोबर 1988. 14 ऑक्टोबर 1988. 14 ऑक्टोबर 1988. 3दा म्हणलंय कारण याच्यावर क्वेश्चन येणार म्हणजे येणार. फोर्स 1 जुलै 1989. हे बघा, इनॅक्टेड 14 ऑक्टोबर 1988 आणि इनफोर्स 1 जुलै 1989. 1 जुलै 1989, 1 वर्षानंतर. आणि 1 जुलै आपली GST इम्प्लिमेंटेशनचं पण 1 जुलै. काहीतरी असं लक्षात राहू द्या, याच्यावर पण क्वेश्चन आहे. सगळ्यात महत्त्वाचं हे पण आहे, 14 चॅप्टर 217 सेक्शन 2 शेड्यूल, याच्यावर क्वेश्चन आहे. कंपेनियन काय रूल्स, मी जसं म्हणलं ऍक्ट तर बनवले गेले, परंतु त्या ऍक्टनुसार रूल्स पण बनवले गेले. त्याला म्हणतात सेंट्रल मोटर व्हेकल्स रूल. याच्यावरही क्वेश्चन आहे, तो 1989ला आहे. 1989. आणि कंपल्सरी थर्ड पार्टी सोडून द्या. 1 2 3 4 व्हेरी इम्पॉर्टंट आहे. 4 MCQ याच्यावर बनतील. कुठले कुठले? इनॅक्टमेंट डेट 14 ऑक्टोबर 1988. डेट इन फोर्स 1 जुलै 1989. 14 चॅप्टर 217 सेक्शन आणि 2 शेड्यूल. कंपेनियन हे रूल्स 1989चे रूल्स आहेत. बघा, याच स्लाइडमध्ये किती क्वेश्चन बनू शकतात? 4, 5, 6, 7, 8, 9, 10. ठीक आहे, 10च्या 10 फॅक्ट एकदम ऑन फिंगर पाहिजे. कळालं? ओके, बघा हे कसं झालं याची मी थोडी चेन सांगितली. 1914, 1939ला इनॅक्टेड झालं, 1940ला लागू झालं, 1988ला इनॅक्टेड झालं, 1989ला चालू झालं आणि 2019ला अमेंडमेंट केली गेली. लेटेस्ट अमेंडमेंट आहे. याच्यामध्ये पण अमेंडमेंट आहेत काही, ते पुढच्या स्लाइडवर बघू आपण. ठीक आहे, जे तिकडे सांगितलं तेच इथं आहे. एक व्हिज्युअली इंट्युइटिव्ह राहील. बघितल्या अच्छा हां 14, 39, 88 रिव्हिजनसाठी डायरेक्ट. आणि प्रत्येकावर क्वेश्चन आहे, क्वेश्चन ऑन एव्हरीवन. ठीक आहे, क्यू लिहिलं की समजायचं की MCQ पडेल.
चला, हाऊ मेनी टाइम्स हॅज द एमवी ऍक्ट 1988 बीन अमेंडेड? व्हेरी इम्पॉर्टंट. परत क्वेश्चन याच्यावर, किती वेळेस? बघा, जो मेन ऍक्ट आहे का, मेन ऍक्ट हा 1988चा ऍक्ट आहे. ठीक आहे, ह्याची इनॅक्टमेंट डेट बघितली आणि फोर्सची डेट बघितली आपण. बरं, हा 1994, 2000, 2001, 2015, 2019, 1, 2, 3, 4, 5, 5 वेळेस अमेंड झालाय. 5 वेळेस अमेंड झालाय. मग मी तर 6 का लिहिले? 6 लिहिले ना, 6 का लिहिले? तर 2023ला आहे ना, हे बघा, जनविश्वास ऍक्ट 2023 अंतर्गत त्या ऍक्टचे काही प्रोव्हिजन बदलण्यात आले. 2023ला आहे ना, ह्या ऍक्टचे काही प्रोव्हिजन बदलण्यात आले. जर तुम्हाला म्हणलं क्वेश्चन आता 5 लिहायचं का 6 लिहायचं, सगळ्यात महत्वाचं 100% क्वेश्चन, याच्यावर क्वेश्चन 5 लिहायचं का 6 लिहायचं? 5 म्हणताय, 5 आपल्या आहेत आणि हे 4, हे जे 5 आहेत ना इयर, हे पाठ पाहिजे बिलकुल. आणि ह्याचे जे ऍक्ट नंबर पण दिलेत आणि कधी इफेक्टिव्ह आहे ते पण दिलेत. हे गरजेचं नाही. इट इज नॉट इम्पॉर्टंट, इट इज ऑल्सो नॉट इम्पॉर्टंट. व्हॉट इज इम्पॉर्टंट इज द इयर. इयर खूप महत्वाचं आहे. 94, 2000, 2001, 2015, 2019. ठीक आहे, 94चं 1 करा, 2000, 2001 अटल बिहारी वाजपेयी, दोन्ही 15 आणि 19 करंट गव्हर्नमेंट. ठीक आहे, आणि 1994 पी व्ही नरसिंह राव, असं काहीतरी लक्षात असू द्या. 5 वेळेस झाले. आणि जनविश्वास आत्ता. म्हणजेच याचं जर उत्तर मला लिहायचं असेल ना, याला जर नोट्स बनवायचे असतील तर हाऊ मेनी टाइम्स अमेंडेड लिहिलं तर मी लिहिल 5+1 असंच लिहिल. मग तुम्ही म्हणाल एमसीक्यू मध्ये जर 4, 5, 6, 7 आले काय करणार? 2 उत्तर असतील का? तर नाही, उत्तर एकच असेल. क्वेश्चन काय विचारलं हे महत्वाचं आहे. बघा, क्वेश्चन काय आहे, जर असं विचारलं की मोटर व्हेकल्स अमेंडमेंट ऍक्ट जर विचारलं, मोटर व्हेकल्स अमेंडमेंट ऍक्ट, प्रॉपर ऍक्टचं जर नाव घेतलं तर लिहायचं 5. आणि जर विचारलं अमेंडिंग ऍक्ट किंवा अमेंडेड बाय जर म्हणलं तर लिहायचं 6. कळलं का? जर आपला जो ऍक्ट आहे एमव्ही अमेंडमेंट ऍक्ट जर असं प्रॉपर वर्डिंग मध्ये जर आलं तर लिहायचं 5. आणि प्रॉपर वर्डिंग नसेल आणि फक्त असेल की अमेंडेड बाय जर असेल तर मात्र लिहायचं 6. त्याच्यामुळे इथं खूप महत्वाचं आहे 6 किंवा 5 का लिहायचं आणि कसं लिहायचं हे तुम्हाला सांगितलंय. याच्यावर क्वेश्चन येणार म्हणजे येणार. वर्डिंग महत्वाची आहे याच्यामध्ये. ठीक आहे, कारण तुम्ही कधी 5 बघताय, कधी 6 बघताय आणि चुकून येता मग. कारण माहिती असलेले क्वेश्चन चुकवता कामा नाही. बघा, हे मार्क्स गेलेच नाही पाहिजे तुमच्या हातातून. ठीक आहे, कळालं हे 5 का 6 कधी घ्यायचं? जर डायरेक्ट मोटर व्हेकल अमेंडमेंट ऍक्ट असेल, म्हणजे जे ऍक्ट आहे का त्याचीच डायरेक्ट वर्डिंग असेल ना तर 5 लिहायचं. आणि अमेंडेड बाय जर असेल, द ऍक्ट इज अमेंडेड बाय असेल, ठीक आहे, तर मात्र 2006 लिहायचं. ठीक आहे, आता द ब्लॉकबस्टर 2019चा अमेंडमेंट हे महत्वाचं आहे. क्वेश्चन पडेल 32/2009 म्हणजे नंबर असतो, तो नंबर असतो. ठीक आहे, बघा हे सगळं आपण डिटेल करणार आहे, फक्त मोठा मोठी सांगतोय. स्टीपर पेनल्टीज, अगोदर पेनल्टी कमी होत्या, पेनल्टी वाढवल्या. काय काय चेंजेस केले? पेनल्टी वाढल्या. स्पीडिंगसाठी, ड्रंक ड्रायव्हिंगसाठी आणि हेल्मेट वगैरे घातलं नाही तरी तुमच्या पेनल्टीज खूप जास्त वाढलेल्या आहेत. गोल्डन आवर केअर मी जसं म्हणलं डिफाईन केलंय. गोल्डन आवर म्हणजे 60 मिनिट, ऍक्सिडेंट नंतरचे 60 मिनिट. गुड सॅमॅरिटन आहे का? आहे. गुड सॅमॅरिटनला प्रोटेक्शन दिलंय. सेक्शन 134 आहे. व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन, व्हेरी इम्पॉर्टंट. आणि याची स्कीम पण आहे, गुड सॅमॅरिटन स्कीम पण आहे. मी तुम्हाला सांगितलं आपल्या नोट्समध्ये मिळून जाईल. क्वेश्चन, गोल्डन आवर 60 मिनिट आहे. हिट अँड रन कंपन्सेशन क्वेश्चन, याच्यावर महाभारत झालं होतं. डेथ असेल तर 2 लाख आणि ग्रीवियस इंजुरी असेल तर 50,000. ते एकदम स्टिप वाढवलं. मोटर व्हेकल ऍक्सिडेंट फंड क्वेश्चन आहे, सेक्शन 164B 134A. मॉडर्नायझेशन, रिकॉल ऑफ डिफेक्टिव्ह व्हेकल्स वगैरे हे सगळं ठीक आहे. बरं, हे जे आहे ना याच्यावर आपण प्रॉपर डिस्कशन करूया. स्क्रॅपिंग पॉलिसी आहे, व्हेकल स्क्रॅपिंग पॉलिसी. व्हेकल स्क्रॅपिंग पॉलिसी 2019 आहे आणि त्याच्या अंतर्गत आपण हे व्यवस्थित अभ्यास करूया. बरं, आता याच्यामध्ये काय? ओके, बघा क्वेश्चन कुठं कुठं पडतील. 2019ला जेव्हा अमेंडमेंट केली गेली, मी काय केलंय, जेवढे महत्वाचे आहेत ना ऍटलिस्ट तुम्ही एवढं तरी बघा. याच्यामध्ये तुम्हाला क्लिअरली कळेल की काय व्हॉट टू फोकस, व्हॉट नॉट टू फोकस. हे महत्वाचं आहे, याच्यावर क्वेश्चन पडेल. बघा, हे तर जनरल इन्फॉर्मेशन आहे. स्टीपर पेनल्टी वाढल्या, कितीनं वाढल्या? सगळ्यात महत्वाचं किती, हाऊ, याच्यावर क्वेश्चन येऊ शकतो. ठीक आहे, तो आपण ऍक्ट जेव्हा करू का तेव्हा डिटेलमध्ये बघणारच आहे. गोल्डन आवर, हिट अँड रनचं कंपन्सेशन हे इथं येईल म्हणून क्वेश्चन लिहिलंय. खूप इम्पॉर्टंट. गुड सॅमॅरिटन प्रोटेक्शन 2-3दा म्हणले मी, याच्यावर क्वेश्चन येईल. 134A मध्ये आहे. मोटर व्हेकल ऍक्सिडेंट फंड आहे, तो 164B मध्ये आहे. आता ह्या फंडमध्ये पैसे कुठून येणार? हा एक क्वेश्चन आहे. जेव्हा ऍक्ट बघू तेव्हा येऊन जाईल. ठीक आहे, सध्या एवढं लक्षात राहू द्या. 1, 2, 3, 4 ते 5 क्वेश्चन. आता जो ओरिजिनल एमव्ही ऍक्ट आहे ना याच्यावर क्वेश्चन आहे डायरेक्ट. 14 चॅप्टर, 217 प्रोव्हिजन आणि 2 शेड्यूल अटॅच आहेत. 14 चॅप्टर कुठले आहेत?
द मॅप ऑफ द ऍक्ट. आता एवढं मोठमोठं लिहिलंय, चार चारदा ओढायची गरज पडली नाही पाहिजे मला, कारण एवढं मोठ्याने लिहिलंय, तुम्हाला वाचता येईल डायरेक्टली ते. ठीक आहे. आता हे जे चॅप्टर आहेत ना, हे चॅप्टर इथं अजिबात लक्षात ठेवायचं नाही. नो, इथं काही लक्षात नाही राहू द्या. ठीक आहे. फक्त कुठले कुठले चॅप्टर एक ग्लान्स घ्या, कुठले कुठले बघा. चॅप्टर 2 लायसन्सिंग ऑफ द ड्रायव्हर, त्याच्यानंतर चॅप्टर 4 रजिस्ट्रेशन ऑफ मोटर व्हेकल, त्याच्यानंतर चॅप्टर 8 कंट्रोल ऑफ ट्रॅफिक, त्यानंतर चॅप्टर 11 इन्शुरन्स अगेन्स्ट थर्ड पार्टी रिस्क, चॅप्टर 12 क्लेम्स ट्रिब्युनल. 1 2 3 4 5 हे चॅप्टर लक्षात राहू द्या सध्या. सध्या एवढंच आणि एवढंच सफिशियंट आहे. लायसन्सिंग ऑफ द ड्रायव्हर, रजिस्ट्रेशन ऑफ मोटर व्हेकल, कंट्रोल ऑफ ट्रॅफिक, इन्शुरन्स अगेन्स्ट थर्ड पार्टी आणि क्लेम ट्रिब्युनल, आणि हे एक सॉरी. ठीक आहे. हा एक आहे 13 नंबरचा ऑफेन्स पेनल्टीज आणि प्रोसिजर. ओके. सध्या एवढ्याच लक्षात राहू द्या. की ऑब्जेक्टिव्ह ऑफ द ऍक्ट बघा, जनरल स्टेटमेंट आहे, याच्यातनं एमसीक्यू पडला तर तुम्ही सॉल्व्ह करू शकता, त्यामुळे ह्याच्यात जास्त डोकं लावू नका, फक्त एकदा ऐका, समजून जाईल. की ऑब्जेक्टिव्ह कुठले कुठले? रेग्युलेट हू मे ड्राईव्ह. मी जसं म्हटलं ना, हे बघा इथं काय 2 मध्ये लायसन्सिंग ऑफ द ड्रायव्हर, लायसन्स कुणाला द्यायचं बघा, लायसन्स ड्रायव्हर्स ओनली, कॉम्पिटंट आणि जिसको लायसन दिया है वही ड्राइव करेगा, जिसको लायसन नहीं है वो नहीं करेगा बाय लॉ. तसं भरपूर करतो आपण. मेक थर्ड पार्टी इन्शुरन्स कंपल्सरी टू प्रोटेक्ट विक्टिम्स. जर तुम्हाला काही झालं किंवा तुमच्या गाडीला काही झालं तर तुम्हाला इकॉनॉमिक बर्डन बसू नये म्हणून तुम्ही इन्शुरन्स घ्या, असं सरकार आणि ऍक्ट म्हणते. आपल्या किती गाडीला इन्शुरन्स नाही, आपल्याला वाटतं वर्षाचे 1000-1500 वायाच घालायचे ना, पण जर काही झालं तर तेच 1000-1500 आपले 40-50 हजार वाचवतात. सेट कन्स्ट्रक्शन अँड इमिशन स्टँडर्ड फॉर व्हेकल. मी तुम्हाला पीयूसीचा क्वेश्चन विचारले, पीयूसीचं लॉंग फॉर्म, त्याचे सगळं काय आणि ह्याचे जे स्टँडर्ड आहेत का, ह्याचे स्टँडर्ड आपण आपल्या नोट्समध्ये टाकून देऊ. हे प्रिस्क्राईब ऑफेन्सेस, पेनल्टीज आणि प्रोसिजर. इन्शुअर ओनली रजिस्टर्ड रोड वर्दी व्हेकल्स ओनली. जे आपण हे जे HSRP प्लेट आहे का, HSRP प्लेट कशाशी संबंधित आहे? हेच तर आहे ना, रजिस्टर पाहिजे HSRP प्लेट. याच्यावर पण क्वेश्चन पडू शकतो HSRP प्लेटवर. प्रोव्हाइड कंपन्सेशन फॉर ऍक्सिडेंट्स, डेथ्स अँड इंजुरीज, ऑर्गनाइज परमिट वगैरे. बघा हे एक लक्षात घ्या, ऍक्ट आहे ना, ऍक्ट इम्पॉवर्स सेंट्रल अँड स्टेट गव्हर्नमेंट्स टू मेक रूल्स. व्हेरी इम्पॉर्टंट, ह्याच्यावर क्वेश्चन येईल. ऍक्ट सेंट्रल गव्हर्नमेंटचा आहे, पण तो इम्पॉवर करतो सेंट्रल गव्हर्नमेंटला आणि स्टेट गव्हर्नमेंटला, दोन्हीला, बोथ. ठीक आहे, दोन्हीला इम्पॉवर करतो. त्यामुळे तुम्ही बघितलं असाल जे सेंट्रल गव्हर्नमेंटचे रूल आहेत ना, ते बऱ्याचशा स्टेटमध्ये लागू नाहीत. स्टेट वाईज रूल्स व्हॅरीत. एका स्टेटमध्ये पेनल्टी वेगळी आणि एका स्टेटमध्ये पेनल्टी वेगळी आहे. हा थोडा सेन्सिटिव्ह इश्यू आहे. ठीक आहे, पॉलिटिकली सेन्सिटिव्ह इश्यू पण आहे. म्हणून तुम्ही बघा, जेव्हा हेल्मेट कंपल्सरी आहे, हे तर सगळ्यांना माहिती आहे, ऍक्टमध्ये लिहिलं हेल्मेट कंपल्सरी आहे, परंतु तुम्ही हे विदाऊट हेल्मेट जरी गेलात ना, तरी नॉर्मली पोलीस तुम्हाला पकडत नाहीत. का पकडत नाहीत? हा राजकीय इश्यू आहे, म्हणून म्हणलं तुम्हाला पकडत नाहीत. कारण बऱ्याचशा लोकांचं मत असं आहे की जे लोक सापडतात त्या लोकांचं, किंवा जे सुजाण नागरिक आहेत पुण्यातले, ते असं म्हणतात की तुम्ही अगोदर रोड नीट करा किंवा बाकीच्या गोष्टी इन्फ्रास्ट्रक्चर वगैरे चांगलं डेव्हलप करा, मग हे इम्प्लिमेंट करा, असं काही लोक म्हणतात. केरळमध्ये तसं नाही. मी केरळला गेलो होतो, केरळमध्ये तुम्हाला एकही सापडणार नाही. कोचीला गेलो होतो, एकही व्यक्ती सापडणार नाही विदाऊट हेल्मेट. प्रत्येक जण हेल्मेट, मागचा बसतो तो पण हेल्मेट घालतो. ठीक आहे, आणि पुण्यामध्ये कदाचितच मागचा हेल्मेट घातलेला आपल्याला दिसेल. ठीक आहे, हे एवढे सगळे की डेफिनेशन्स तुम्हाला माहितीच असले पाहिजे. MPSC मध्ये जे क्वेश्चन विचारले जातात ना, सेक्शन 2 मध्ये इथे हे तर नाही विचारणार, हे सगळ्या गावाला माहिती आहे. सेक्शन 2 मध्ये डेफिनेशन आहेत. त्यांनी काय विचारतात की सेक्शन 2(1) मध्ये आहे का, सेक्शन 2(1)A मध्ये आहे, 1B मध्ये आहे का, C मध्ये आहे, हे असे क्वेश्चन येतात आपल्याला. ठीक आहे, आपला जे राज्यसेवेचे वगैरे अगोदरचे पेपर्स तुम्ही बघितलं ना, हे असे क्वेश्चन येतात. त्यामुळे हे क्वेश्चन आपण पुढे बघणारच आहे. जेव्हा सेक्शन 2 असेल ना, सेक्शन 2चे डेफिनेशन असेल, इम्पॉर्टंट कुठले कुठले, तर जेवढे रट्टा मारायचा आहे ते प्रॉपर बघणार आहे. त्याच्यामध्ये आपण फक्त त्याची मिनिंग बघूया. जर इन केस आलाच एखादा की याचा काय अर्थ आहे, तर ते आपल्याला माहिती पाहिजे. मोटर व्हेकल म्हणजे काय तुम्हाला सांगतो कसा येईल. एनी मेकॅनिकली प्रोपेल्ड व्हेकल फॉर यूज ऑन रोड. हे बघा, नॉट वन ऑन फिक्स्ड रेल्स. मोटर व्हेकल कुणाला म्हणायचं? सायकलला म्हणायचं का, रेल्वेला म्हणायचं का, म्हणायचं का प्लेनला? तर नाही म्हणायचं. इथं लिहिलंय, हे बघा, एनी मेकॅनिकली प्रोपेल्ड व्हेकल फॉर यूज ऑन रोड्स, नॉट वन ऑन फिक्स्ड रेल्स. हे लिहिलंय, म्हणजेच रेल्वे नाही, रेल्वे नाही. आणि व्हेरी स्मॉल स्पेसिफाईड इंजिन्स कॅपॅसिटी आपण पुढे बघणार आहे. किती कॅपॅसिटीच्या खाली मोटर व्हेकल मानलं जात नाही ते पण आपण बघणार आहे. म्हणजे सायकल आहे का, सायकल सुद्धा नाही. जर समजा
आपण बघू किती कॅपॅसिटीचा आहे. आपण म्हणतो 100 सीसी वगैरे, सर 10 सीसीची असेल, 20 सीसीची असेल. हे सीसी काय आपण बघणार आहे, म्हणजे ऑलरेडी वरी हे 10-20 सीसी, किती सीसी पर्यंत. ठीक आहे, हे सगळ्यात महत्त्वाचा जर क्वेश्चन आला रेल्वे येतं का, तर नाही, कारण रेल्वेचा 1989चा सेपरेट ऍक्ट आहे. 1989चा रेल्वेचा सेपरेट ऍक्ट आहे, त्यामुळे तो इथं येणार नाही. बरं का. ट्रान्सपोर्ट व्हेकल, हे मोटर व्हेकल म्हणजे काय कळालं. ह्याच्यात रेल्वे सायकल नाही, हे लक्षात असू द्या. काय आहे त्याच्यापेक्षा काय नाही हे माहिती असणं गरजेचं आहे, कारण याच्यावरच MCQ येतोय, याच्यावरच क्वेश्चन येईल. ट्रान्सपोर्ट व्हेकल म्हणजे काय, अ पब्लिक सर्व्हिस व्हेकल, गुड्स कॅरेज, इन्स्टिट्यूशन बस इत्यादी, यूज फॉर हायर ऑर रिवॉर्ड ऑर कॅरेज गुड्स. ट्रान्सपोर्ट व्हेकलची डेफिनेशन सगळ्याला जमून जाईल. LMV आपल्या कामाचं आहे. हे बघा इथं, ग्रॉस व्हेकल वेट अप टू 7500 किलो. मोस्ट कार आणि स्मॉल गुड व्हेकल याच्यामध्ये येतात. मीडियम हेवी व्हेकल, हेवी गुड म्हणजे 12 टनाच्या वरी, याच्यावर क्वेश्चन पडेल, याच्यावर क्वेश्चन पडेल. ठीक आहे. स्टेज कॅरेज काही प्रॉब्लेम नाही. कॉन्ट्रॅक्ट मॅक्सी कॅबवर क्वेश्चन पडेल बघा, मॅक्सी कॅब ह्याच्यावर क्वेश्चन आहे. मॅक्सी कॅब म्हणजे काय, कॅरीज मोर दॅन 6 बट नॉट मोर दॅन 12 पॅसेंजर. म्हणजेच 6 ते 12 आहे का, एक लक्षात घ्या, 6 ते 12 नाही बरं का, लिहिले 6 ते 12. मोर दॅन 6 म्हणजे 7 ते 12 आहे, हे लक्षात राहू द्या. आणि +1 ड्रायव्हर, हा ड्रायव्हर आहे. मॅक्सी कॅब खूप लक्षात असू द्या, याच्यावर 100% क्वेश्चन येईल. असे क्वेश्चन चुकले नाही पाहिजे, एकदम साधे साधे क्वेश्चन आहेत, छोटे छोटे लक्ष देण्याचे क्वेश्चन आहेत. बघा, कॅरीज मोर दॅन 6 बट नॉट मोर दॅन 12 पॅसेंजर्स. मोर दॅन 6 म्हणजे आपण जर 6-12 आलं ना, तर डायरेक्ट 6-12 ला टिक करतो आणि तो चुकून जातो, हे चूक आहे. ठीक आहे, त्याचं टेक्स्ट रीड करा व्यवस्थित. मोर दॅन 6 आहे, 6 पेक्षा जास्त, 6 नाही, 6 किंवा त्याच्यापेक्षा कमी नाही, 6 पेक्षा जास्त म्हणजे 7 ते 12. आणि 12 पेक्षा जास्त असेल तर मग ती ओमनी बस आली, ओमनी बस. बरं, रोल ऑफ पार्टी आणि तुम्ही, तुमचा रोल काय, तुम्ही ऑन द ग्राउंड फर्स्ट लाईन ऑफ डिफेन्स असता, MVI वाले. ठीक आहे. द ऍक्ट ॲडमिनिस्ट्रेड बाय द, तुम्ही स्वतः ॲडमिनिस्टर करताय, जे पण ऍक्ट आहे, ऍक्टचे प्रोव्हिजन आहे लागू करण्याचं काम तुम्ही करताय. आपण बघितलं गोल काय, गोल रोड सेफ्टी आहे. टूल काय, टूल ऍक्ट आहे. आणि इन्फोर्सर कोण आहे, तुम्ही सगळे RTO डिपार्टमेंटवाले. ठीक आहे. तुमचं काम काय, व्हेकलचं फिटनेस इन्स्पेक्ट करणं, ड्रायव्हिंग लायसन्सच्या टेस्ट कंडक्ट करणं, डॉक्युमेंट चेक करणं. ठीक आहे. ओव्हरलोडिंग आहे का बघणं, सेफ्टी स्टँडर्ड्स हे करणं, इन्फोर्स करणं. ठीक आहे. स्टेज कॅरेज, कॉन्ट्रॅक्ट कॅरेज ह्याची काही गरज नाही. ठीक आहे. बघा, हे तुमचं काम आहे. म्हणजे तुम्ही जे MVI आहे ना, इट इज वेअर रोड सेफ्टी मीट्स मोटर व्हेकल ऍक्ट ऑन द ग्राउंड. रोड सेफ्टी म्हणजे जो गोल आहे, तो गोल आणि टूल वापरण्याचं काम, ती जबाबदारी कुणावर आहे, तुमच्यावर आहे. आता रॅपिड रिव्हिजन, 1 लाईन आन्सर, पटापट सांगायचं. MVI ऍक्ट 1998 स्ट्रक्चर काय, 14 चॅप्टर, 217 सेक्शन, 2 शेड्यूल. ओके. इट रिप्लेस्ड 1939ला रिप्लेस केलं आणि ते 1914ला रिप्लेस केलं. ओके. किती टाइम्स अमेंडेड केले, किती टाइम्स अमेंड आहे, व्हेरी इम्पॉर्टंट. काय लिहायचं, मी सांगितलं तुम्हाला 5+1 लिहायचं आहे. 5+1 टाइम्स म्हणजे 6 अमेंडिंग ऍक्ट्स आणि 5 MVI अमेंडमेंट आणि 1 जनविश्वास. कंपेनियन रूल कुठले, 1989. ह्याला शॉर्टमध्ये लिहितात बरं का, CMVR. हे लक्षात असू द्या, CMVR. तुमच्या नंतर लाईफ टाइम पर्यंत हे कामाला आहे. CMVR 1989. हे बघा, सेक्शन 161, हिट अँड रन 25,000 ते 2 लाखापर्यंत केले. हे क्वेश्चन येतं त्याच्यावर. 4 E's ऑफ सेफ्टी सांगितलंय, 4E, एज्युकेशन, इंजिनिअरिंग, इन्फोर्समेंट, इमर्जन्सी केअर. आणि अजून एक आहे एन्व्हायरमेंट, 6वा, 5वा आणि 6वा. हे बघा. अच्छा, हां, त्याचं डिटेल आहे. ओके. अच्छा, नाही, मॅक्सी कॅब तुम्हाला सांगितलं. मॅक्सी कॅब किती, 7 ते 12. 6 ते 12 नाही, 7 ते 12. मॅन्डेटरी इन्शुरन्स आहे का, आहे. थर्ड पार्टी लिगल इन्शुरन्स आहे. अमेंडमेंट इयर्स कुठले 1914 आणि 39 सेक्शन किती, अगोदर 18 होते, नंतर 133 आणि आता किती 217. कधी इनॅक्ट झालं, व्हेरी इम्पॉर्टंट. याच्यावर क्वेश्चन. ठीक आहे. मेजर अमेंडमेंट कुठले हे सांगितलंय. म्हणजे हे तुमची स्लाइड. एवढं बघा, प्रत्येक जागी जिथे क्वेश्चन सांगितले ते सगळ्या गोष्टी इथे टाकले. ठीक आहे. आता हे जे आहे ना, लायसन्सिंग, रजिस्ट्रेशन, टॅक्सेशन, इन्शुरन्स, ऑर्गनायझेशन, पॅसेंजर कम्फर्ट, हे सगळं तुम्हाला आता येणार आहे. ठीक आहे. जो पुढचा आपण लेक्चर घेऊ तो घेऊया लायसन्सिंगवर. ठीक आहे. आजचा ओव्हरव्ह्यू व्हिडिओ होता. याच्यामध्ये आता आपण जाऊ डिटेलमध्ये. आणि प्रत्येक वेळेस डिटेलमध्ये जात असताना प्रत्येक वेळेस कुठे MCQ पडतो, कुठे अगोदर आयोगाने क्वेश्चन विचारलेला आहे, ते तुम्हाला व्यवस्थित सांगण्यात येईल. आणि कसं विचार करायचा, एक स्ट्रक्चरल थिंकिंग कशी करायची ते तुम्हाला सांगण्यात येईल. त्याच्यानंतर तुम्हाला नोट्स बघा, हे मी PPTच्या नोट्स आहेत, मी तुम्हाला शिकवतोय. जे तुम्हाला नोट्स दिल्या जातील का, अच्छा, हे इथं त्या नोट्स इथं नाहीत, तुम्हाला प्रॉपर PDFच्या फॉर्मॅटमध्ये नोट्स दिल्या जातील. ठीक आहे. आणि आपला जो टेलिग्राम आहे, हा कॅपिटल नॉर्मल स्मॉलच काढा. टेलिग्राम ID आहे आपला
@शार्विक अकॅडमी, तिथं टेलिग्राम आय डीवर आपला ही जी PDF आहे ना आजची, ही PDF टाकण्यात येईल. PDF आजची इथे मिळेल फ्रीमध्ये. ठीक आहे. काही डाऊट असतील तर त्या टेलिग्राम आय डीवर माझा पर्सनल नंबर सुद्धा आहे. ठीक आहे, माझा पर्सनल कॉन्टॅक्ट आहे, तर तुम्ही मला डायरेक्ट कॉल करून मेसेज करू शकता, किंवा हा जो व्हिडिओ आहे त्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये सांगा. जर काही अडचण असेल तर आपण ते सॉल्व्ह करूया. जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की सांगा, म्हणजेच आपण पुढचा जो व्हिडिओ आहे तो लवकरात लवकर टाकूया. धन्यवाद.